नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. तर बघा, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे, तिथे हनुमानाची किंवा आपण मारुती पण म्हणतो त्याची पूजा करत नाहीत. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये असे कोणते गाव आहे की तेथे हनुमानाची पूजा करत नाहीत आणि त्या गावामध्ये हनुमानाचे मंदिरही नाही. पूजा तर करतच नाहीत पण मंदिरसुद्धा नाही. ते गावोगाव हनुमानाची पूजा केली जाते. गावामध्ये लग्न काही असेल तर आधी आपण हनुमानाची पूजा करतो. हनुमानालाच परण्या घेऊन जातो, म्हणजे मारुतीला, है ना. गावोगाव तर अशीच हे आहे, प्रथा आहे. पण या गावामध्ये नवरदेव मारुतीला परण्या नेत नाही, मारुतीची पूजाही करत नाही आणि आपल्या लहान बाळाचे नाव मारुती, हनुमान असे कधीही ठेवत नाही तर त्यांना काहीतरी चमत्कार होतो. त्यामुळे या गावामध्ये हनुमान व मारुती नाव घेतलेही जात नाही. किंवा 4 व्हीलर घेतली तर मारुती कार ही 4 व्हीलर घेतली जात नाही. या गावामध्ये दुसऱ्याच देवाचे म्हणजे निंबादैत्याचे नाव घेतले जाते. म्हणजे तुम्हाला हे गाव कुठे आहे, काय आहे माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगा, हे गावाची माहिती तुम्हाला आहे का, महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, नक्कीच मला कमेंट करून सांगा. बघा, आता गावोगाव हनुमानाला किंवा मारुतीला प्रत्येक म्हणजे कार्यक्रम असला की दर्शनासाठी जातात, नारळ वगैरे फोडतात किंवा घरात लग्न वगैरे असलं तर आधी म्हणजे पत्रिका ठेवण्यासाठी मारुती मंदिरामध्ये जातात आणि परण्या पण नवरदेवाचा मारुती मंदिरामध्येच नेला जातो. पण ह्या गावामध्ये असं काहीही केलं जात नाही. हनुमान जयंतीला पण आपण किती उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतो. म्हणजे DJ लावतो, परत जल अर्पण करतो. ह्या गावामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी कोणीही हनुमान जयंती साजरी करत नाही किंवा हनुमानाचे नावही घेत नाही तर ह्या गावामध्ये जे म्हणजे हनुमानाची पूजा करेल किंवा नाव घेईल त्यांना काहीतरी चमत्कार होतो असे म्हणतात. तर पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं हे गाव कुठे आहे आणि ह्या गावात नेमकं कोणत्या देवाची स्थापना केलेली आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा, या गावची माहिती तुम्हाला आहे का, ते गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.